नमस्कार. नमस्कार. या या या. मंत्री महोदय कुठे दिसत नाहीत? भैयासाहेब शुभेच्छा स्वीकारायला बाहेर गेलेत, येतील एवढ्यातच. तुम्ही बसा ना. आई तुला माहितीये का आज कार्तिकने नवीन गाडी घेतली. हो का? अभिनंदन. थँक्यू सो मच. शंकर, जरा सरबत आण पाहुण्यांसाठी. तुम्ही बसा ना. तू जरा इकडे ये. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हा, त्या श्रावणीला मी मुद्दाम जिन्यावरून पाडलं ते कशासाठी? ते तुझ्या हातून झेंडावंदन व्हावं यासाठी. आणि तू त्या कार्तिक बरोबर हुंदडायला गेलीस. मी नसते गेले ना तर त्याने तमाशा केला असता. मामा आले. विश्वंभर किती उशीर. अगं लोकांसाठीच करतो ना सगळं, मग त्यांना वेळ नको का द्यायला? खरंय, व्याही येऊन बसलेत की माझे. अरे हो, चल. भेटूया. नमस्कार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बसा ना. ए पूजा, आरतीचं ताट आण ग जरा. यंदा का डेकोरेशन एकदम छान झालं की, एकदम झकास. कोणी केलंय सगळं? तुला काय वाटतंय कोणी केली असेल? माझ्या लाडक्या लेकीने केलंच नाही. बरोबर. मोक्षाने खूप मेहनत घेऊन सगळं सजवलंय. हा, हॅपी बर्थडे मामा. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान केलंस. मोक्षा, तू लग्न करून सासरी गेल्यावर या घराचं काय होणार ना, या कल्पनेने मन भरून येतं. मामा बरं ऐक नंदा, कमी पटकन फ्रेश होऊन येतो. तुम्ही बसा ना, बसा. मॅडम, कुठं होत असं तुम्ही? वर माझ्या खोलीतच होते. अच्छा. मला सांग, बाबांना हे सगळं डेकोरेशन आवडलं का? होय, त्यांना लय आवडलं. त्यांनी कौतुक केलं डेकोरेशनचं. नाही, पण माझं नाव घेऊन त्यांनी कौतुक केलं का? डेकोरेशन एकदम छान झालं की, एकदम झकास. तुला काय वाटतंय कोणी केली असेल? माझ्या लाडक्या लेकीने केलंच नाही. मोक्षाने खूप मेहनत घेऊन सगळं सजवलंय. हा, शुभू, हा, काय झालं? बाबांनी माझं नाव घेतलं का? नाव नाही घेतलं, पण त्यासनी माहितच असणार ना हे सगळं तुम्ही केलंय ते. बरं. एक्सक्यूज मी. काय झालं कार्तिक? तू हात का पकडलेलास असा? ते विहड वाटतंय सगळ्यांसमोर. हे बघ मोक्षा, मला हे असले प्रकार अजिबात आवडत नाही. असले प्रकार काय नाही आवडत? त्या मुलासोबत जे खिदळत होतीस ना ते. आपलं लग्न होणार हे विसरू नकोस मोक्षा. उगाच कुठल्या तरी परपुरुषाबरोबर असं हे मी नाही खपून घेणार. अरे मित्र आहे तो माझा. अरे मित्र असेल कोणी असेल, आहे तर पुरुष ना. हे बघ मोक्षा, तू माझी आहेस. मी संशय नाही घेते तुझ्यावर. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खरंच. आणि म्हणून त्रास झाला. आम सॉरी. अरे इट्स ओके. सॉरी नको म्हणूस. तुला नाही आवडत ना, ठीक आहे, मी नाही बोलणार. डोंट वरी. थँक्यू. बरं ऐक ना, मला फ्रेश व्हायचंय. आपण तुझ्या रूममध्ये जाऊया? अरे आता केक कटिंग आहे, थोड्या वेळाने जाऊया का? नाही, मला आत्ताच जायचंय. मी जातो. मला फक्त सांग कुठे आहे तुझी रूम? वरती जाऊन लेफ्टला सेकंड रूम. थँक्यू. ये बस. शुभू, केक रेडी ना रे तुझा? केक घेऊन ये.
हा केक वेगळा दिसतोय. मी आणलाय. शुभू, तू दरवर्षी आणतोस तो स्पेशल केक आणला नाहीस का? आणलं की साहेब? जा ना, घेऊन ये ना. तो केक कापूया आपण. हा केक आपण पाहुण्यांमध्ये वाटूया. चालते चाल. बाबा, मला तुम्हाला केक भरवायचा होता. ते शक्य नाही हे माहितीये मला, पण तरी सुद्धा मनात एक इच्छा होती. ती इच्छा काही पूर्ण नाही झाली, पण ठीक आहे. तुम्ही सगळ्यांना केक भरवलात, मग किमान आजच्या दिवशी तरी तुमच्या मुलीला केक भरवायचा. अजून एक जण राहिलाय केक भरवायचा.